अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. देखणी दृष्टी. जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा विधायक असला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त चांगलं पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं सगळेजण म्हणतात. खरं तर हा दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी देखणी दृष्टी असं म्हटलंय. माणूस देखणा असेल, पण त्याची दृष्टी कशी देखणी असेल? तर जगातलं जे चांगलं पाहू शकते ती दृष्टी म्हणजे देखणी दृष्टी. याचा अर्थ आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटनांमधून किंवा जे दिसतं त्याच्यामधून वाईट मनामध्ये न येता प्रथम चांगलं मनामध्ये येणं. अगदी चांगलं उदाहरण द्यायचं तर आपल्या घराजवळ एक कावळा बसून कावकाव करत असेल तर माणसाला ते त्रासदायक वाटतं. त्याच प्रसंगाला धरून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, पैल तोगे काऊ कोकत आहे, शकुनगे माये सांगत आहे. म्हणजे कावळा जो ओरडतोय तो मला शुभ शकून सांगतोय. आपल्यात एक समज आहे की कावळा जर का घराच्या वळचणीवर बसून ओरडत असेल तर पाहुणे येणार असतात. कोण पाहुणा येणार आहे? तर पंढरीनाथ म्हणजे देवच पाहुणा येणार आहे असं तो कावळा सांगतोय. बघा, एकदम त्या घटनेकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाते. अशा प्रकारची देखणी दृष्टी निर्माण कशी होईल? तर देखण्या दृष्टीचा संबंध आमच्या भक्तीशी आहे. जगातलं चांगलं पहा, चांगलं पहा असं म्हणतात. अंतःकरणानंच ती भूमिका घेतली पाहिजे आणि ती भूमिका अंतःकरण तेव्हाच घेऊ शकेल ज्यावेळी ते स्वतः प्रसन्न असेल. ही प्रसन्नता देवाच्या सान्निध्यामुळे येते. भक्तियुक्त नामस्मरणानं हे सान्निध्य निर्माण होतं. थोडी साधना आणि जगातलं चांगलं पाहण्याचा प्रयत्न असं करता करता अशा प्रकारचं सुंदर अंतःकरण होतं जे जीवनातल्या सौंदर्याचा आणि त्यामागच्या सुंदर ईश्वराचा वेध घेतं, त्याचा स्पर्श अनुभवतं. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.